नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हावी. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करेन त्या प्रत्येक क्षेत्रात मला यशाची प्राप्ती व्हावी. खरं तर प्रगती होण्यासाठी, यश मिळण्यासाठी, मनात असणारी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, कष्ट करतो, मेहनत घेतो, सगळं करतो. मात्र बऱ्याच वेळा आपल्या मनासारखं होत नाही. कितीही कष्ट केले, कितीही मेहनत घेतली तरी आपल्याला आपलं नशीब साथ देत नाही. नोकरी करतोय पण नोकरीत प्रगतीच होत नाही. व्यवसाय टाकलाय, एक नाही, दोन नाही, 4 व्यवसाय सुरू आहेत, पण ताई कुठल्याच व्यवसायात यश नाही. मागचे 3 व्यवसाय बंद पडले, आता 5वा व्यवसाय सुरू केलाय, पण यात पण यश नाही. बघा, बऱ्याच लोकांच्या आयुष्यात ही समस्या असते की त्यांना यश मिळत नाही, त्यांचं नशीब त्यांना साथ देत नाही, कुठल्याच गोष्टीत त्यांची प्रगती होत नाही, पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही. ह्या सगळ्या तुमच्या ज्या समस्या आहेत, ह्या समस्या दूर करण्यासाठी, तुमच्या मनात असणाऱ्या ज्या काही कठीण इच्छा आहेत, ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, प्रत्येक कामात यश मिळेल. ज्या क्षेत्रात तुम्ही कार्य करताय त्या प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल. हा उपाय तुम्ही मुलांसाठी करा, तुमच्या पतीसाठी करा. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरातले करते कमवते आपले पती असतात. पती खूप कष्ट करतात पण पतीला यश मिळत नाही. मुलं इंटरव्ह्यू देतात, मुलं स्पर्धा परीक्षा देतात, पण मुलांना त्यात यश मिळत नाही. बघा, जर तुम्हालाही वाटत असेल की माझ्या मुलांचं सिलेक्शन व्हावं, त्यांना चांगली नोकरी लागावी, हव्या त्या ठिकाणी त्यांचं जॉईनिंग व्हावं किंवा छान पगाराची त्यांना नोकरी मिळावी, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल. आता हा उपाय आठवड्यातील शक्यतो गुरुवार, शुक्रवार किंवा शनिवार, तुम्हाला 3 पैकी कुठल्याही दिवशी म्हणजे शक्य असेल त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे बडीशोप. बघा, जेव्हा आपल्याला सौंदर्य हवं असतं, एखाद्या व्यक्तीला आपल्याला इम्प्रेस करायचं असतं, एखाद्या व्यक्तीला आपल्याला वश करायचं असतं, एखाद्या गोष्टीत आपल्याला यश हवं असतं, तिथे प्रगती हवी असते, तेव्हा आपल्याला आपला गुरु आणि शुक्र मजबूत करणं खूप महत्त्वाचं आहे. जी कच्ची बडीशेप म्हणजे भाजलेली नाही, गोड नाही, जी कच्ची बडीशेप असते ही शुक्राची आणि गुरुची कारक मानली जाते. कच्ची बडीशेप ही शुक्र आणि गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते. म्हणून कच्ची बडीशेप तुम्हाला एक चिमूटभर किंवा अर्धा चमचाभर घ्यायची आहे. एक छोटं हिरव्या रंगाचं कापड घ्या, पिवळ्या रंगाचं, लाल किंवा नारंगी रंगाचं घेतलं तरी, सफेद घेतलं तरीही चालेल. जे कापड घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला कच्ची बडीशेप ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. बघा, तुरटी ही अपयश दूर करण्यासाठी, नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे यश असतं पण आपल्याला नजर लागते, कोणीतरी करणी बाधा करते, तांत्रिक मांत्रिक बाधा करते आणि त्यामुळे आपल्याला आलेले यश हे संपून जाते किंवा निघून जाते. बऱ्याच वेळा आपलं अपयश जे आहे हे आपल्या शत्रुत्वाने आपल्याकडे येते. म्हणून हे दूर करण्यासाठी तुम्हाला एक तुरटी त्या बडीशोपवर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी काळी मिरी घ्यायची आहे. काळी मिरी जी तुम्ही घेणार आहात ही तुम्हाला मूळ संख्येनुसार घ्यायची आहे. म्हणजे तुमची जी जन्मतारीख असेल त्या जन्मतारखेनुसार तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे. समजा माझी जन्मतारीख आहे 15, तर 5 आणि 1 म्हणजे 1 आणि 5 यांची बेरीज होते 6. मी 6 काळ्या मिरी घेणार. तुमची जन्मतारीख आहे 20, तर 2 आणि 0 यांची बेरीज होते 2. तुम्ही 2 काळी मिरी घ्या. तुमची जन्मतारीख आहे 30, 3 आणि 0 यांची बेरीज होते 3. तुम्ही 3 काळी मिरी घ्या. तुमची जन्मतारीख 9 असेल तर 9 घ्या, 8 असेल तर 8 घ्या, 7 असेल तर 7 घ्या, 6 असेल तर 6, 5 असेल तर 5, 4 असेल तर 4, 3 असेल तर 3, 2 असेल तर 2 आणि 1 असेल तर 1. म्हणजे 1 अंकी जन्मतारीख असेल तर तेवढे काळे मिरी घ्या. पण 2 अंकी जर जन्मतारीख असेल तर त्याची बेरीज करा. 25 जन्मतारीख आहे, 2 आणि 5 यांची बेरीज होते 7. तुम्हाला 7 काळे मिरी घ्यायची आहे. बरोबर आपल्या जन्मतारखेनुसार, मूळ अंकानुसार तुम्हाला तेवढे काळे मिरी घ्यायचे आहेत आणि त्या वस्तूंवरती ठेवायचे आहेत. म्हणजे बडीशोप,
त्याच्यासोबत घेतलेलं तुरटी आणि काळा मीठ, तीनही गोष्टी त्या कापडात किंवा कागद घेतला असेल त्या कागदामध्ये ठेवायच्या आहेत. त्याची एक पुडी बनवायची आहे. ही पुडी बनवल्यानंतर तुम्हाला ती तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घट्ट पकडायची आहे आणि तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, मला यश मिळत आहे, माझी प्रगती होत आहे. तुम्ही पतीसाठी उपाय करताय तर पतीची जन्मतारीख असेल त्यानुसार घ्या. मुलांसाठी करताय, मुलांची जन्मतारीख असेल त्यानुसार घ्या. समजा पतीसाठी ही टेक्निक तुम्ही करताय, ही रेमेडी करताय, तुम्हाला म्हणायचं आहे, माझ्या पतीला यश मिळत आहे, माझ्या पतीची प्रगती होत आहे. तुमचं जे काही तुमच्या पती संदर्भात असेल ते तुम्हाला तिथे पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी पुडी आहे ती तुम्हाला तुमच्या पतीच्या खिच्यात, पाकिटात किंवा त्यांच्या जवळ ठेवायला सांगायची आहे. मुलांसाठी केलं असेल तर मुलांच्या सोबत ठेवायला सांगा आणि स्वतःसाठी केलं तर ते स्वतःच्या सोबत ठेवा. तुम्हाला कमीत कमी 1.25 महिना म्हणजे 1 महिना आणि 10 दिवस किंवा फार फार 15 दिवस ही पुडी आपल्याजवळ किंवा त्यांच्याजवळ ठेवायला सांगायची आहे. या 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण अनुभव होईल. या उपायाचा पूर्ण लाभ होताना दिसेल. जिथे अपयश येत होतं, जिथे कसलंही यश मिळत नव्हतं किंवा जिथे तुमची प्रगती थांबली होती, तुम्हाला गिराईक लागत नव्हतं, तिथे गिराईक बऱ्यापैकी वाढलेलं असेल. जिथे काहीच घडत नव्हतं किंवा जिथे तुम्हाला सतत कुठेतरी मागे यावं लागत होतं, तिथे तुम्हाला यश आलेलं दिसेल. बघा, हा उपाय केल्यानंतर आता 1.25 महिन्यातच तुम्हाला लाभ होईल असं नाही. हा उपाय केल्यानंतर अवघ्या काही तासात किंवा एक 2-4 दिवसातच याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल. पण 1.25 महिन्यामध्ये पूर्ण चित्र बदललेलं असेल. या 1.25 महिन्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश आलेलं असेल. मी स्वतः केलेला हा उपाय आहे. जेव्हा आपलं यूट्यूब चॅनल मी सुरू केलं होतं तेव्हा अगदी आवर्जून ही पुडी मी माझ्या स्वतःच्या सोबत ठेवायचे आणि तुम्हाला सांगते, एक 4 ते 5 महिन्यामध्येच माझ्या चॅनलचे म्हणजे आपल्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला हा उपाय आहे. मी पर्सनलीसुद्धा बऱ्याच लोकांना हा सांगितलेला उपाय आहे. आज सगळ्यांना सांगते, या उपायाने आपल्या कष्टाला, मेहनतीला, बघा मी ही पुडी ठेवली पण माझे कष्ट नाही थांबवले. मी कष्ट करायचे, मेहनत करायचे, खूप गोष्टी करायचे, पण त्याच्यासोबत ती पुडी मी सोबत ठेवायचे. कारण त्यामुळे माझ्या कष्टाला, मेहनतीला माझं नशीब मला साथ द्यायचे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण खूप करतो, सगळं करतो, पण नशीब नसतं, नशीब साथ देत नसतं. पण जेव्हा असे उपाय आपण करतो, ह्या गोष्टी आपण सोबत ठेवतो, तेव्हा नशीब उजाडतं, नशीब जागं होतं. आणि जेव्हा नशीब जागं होतं तेव्हा आपल्या कष्टाला, मेहनतीला ते साथ देतं, ज्यामुळे आपल्या नशिबात नसणाऱ्याही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. खूप साधा सोपा उपाय सांगितला, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.